नीलचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर ना एका क्षणासाठी मी पण हार मानली होती. पण मला कोणीतरी ॲडव्हाइस दिली. मला हे सांगितलं की जर आपण आपल्या प्रॉब्लेमला दुसऱ्या नजरेने पाहिलं ना तर त्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी नवीन उपाय सापडतात. थांब. मला वाटतं तुम्ही तुमच्या चेलेला नीट शिकवलं नाही. निराश केलं तुम्ही मला. आपले पुढचे पार्टिसिपंट्स आहेत कृष्णा आणि लवली. अरे अजून जवळ या. अरे मध्ये एवढं अंतर कशाला? थांबा. आता करा पेपर डान्स. वा बाईजी, या पोरीकडे बघा जरा. डान्सच्या नावाखाली मस्त चिकटते. फुल मजा घेऊन सोडणार आहे आज ती. सर माझ्या नाही होणार, मला माफ करा. अरे का नाही होणार? तुम्ही सर्व इथे नाचायला आला होता ना, आणि तेही स्वतःच्या मर्जीनेच. आता बोला ना, तोंड शिवलीत का तुमची? ब्रो, आपल्या दोघांना माहितीये की तू काय करायचा प्रयत्न करतोयस. मी काय करतोय मास्टरजी? मी तर पहिलंच तुम्हाला माझ्या सर्व अटी सांगितल्या होत्या आणि तुम्ही मोठ्या जोशात माझ्या सर्व अटी मान्य केल्या होत्या ना. तर मग आता का रडताय? तुम्ही तर बराच टाइम घेतला होता ना यांना शिकवण्यासाठी. पण जे तुला करायचं ना तो डान्स नाहीये. हे जरुरी थोडंच आहे की एकट्यानेच नाचायला पाहिजे. कधी कधी हिरो पण सोबत नाचू शकतो ना, हो की नाही? आणि हे पण जरुरीचं नाही की प्रत्येक वेळी पूर्ण कपड्यातच नाचायला पाहिजे. मी तर तुम्हाला फक्त खरं काय आहे ते दाखवतोय. कमाल आहे ना मास्टरजी? डान्स शिकवता तुम्ही, तरी शिकवावं मलाच लागतं. आणि हे जे तुमचे चमचे आहेत ना, ते 2-4 लोकांसमोर नाचू नाही शकत. तर मग उद्या सर्व देशासमोर कसे नाचतील? आणि ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती आहे की गर्दीत प्रत्येक जण स्वामी विवेकानंद नसतो, जो छेड नाही काढत. सरजी, नील भाईजी अगदी योग्य बोलतायत. आम्हाला नाही जमणार. आम्हाला माफ करा. पण एक सेकंद थांबा तरी. इकडे ये देवी, ये. देवी, तुम्ही हे टेबल क्लॉथ बदललं का? बुवाजी बस ते आत्ताच बदलला. आत्ताच बदलला? हा? मला तर नाही वाटत बदललेला आहे ते. असं एकही दिवस उगवला नाही की तू काम धडपणे करशील, हा? आणि मी माझं नाव बदलेन. तुला माहितीये
जेव्हा मुलीकडचे आपली मुलगी देतात ना तेव्हा ते त्या घरातील सगळ्या गोष्टी बारीकपणाने बघतात. आणि तुला तर हेच पाहिजे की माझं नाक कापलं जावं. अगं इतकी जर तुला तुझ्या नाकाची काळजी आहे तर मग स्वतःच का नाही करत? हा, दोन पैलवान पोरं आहेत तुझी, त्यांना सांग ना जरा मदत करायला. हो आई, मला माहितीये की मी तुझ्या या देवीला काही सांगू शकत नाही. काय दिवस आलेत, आता पोरं कामं करणार. करतायत माझी दोन्ही पोरं कामं. हा, एक न्हाव्याकडे गेलाय आणि दुसरा दार्जिनचं काम सांभाळतोय. माहित आहे ना तुला, दार्जिनचा उजवा हात आहे तो, त्याला सगळी कामं करावी लागतात. आणि मला एक सांग, ते तुझ्या आईचं नवीन टेबल क्लॉथ कुठे ठेवलंय? ते टाकू शकत नव्हतीस का? ते काय हुंड्यामध्ये घेऊन जाणार आहेस तू? त्याच्यावर बसून काय तू जेवणार आहेस का? हा? इतकं कसला विचार करतेस? हा, ती गेली कधीच 13 वर्षापूर्वी. आता ती नाची परत येणार नाहीये. हा, कमीत कमी तिचा टेबल क्लॉथ तरी कामी येईल. हा, ए पोरी, जा बेटा, त्या पेटीतून तू काढून आण आणि अंथरून टाक. हिचं काळीच थंड होईल एकदाच. ए आई, तू हिलाच कर थंड, मी घेऊन येते. हा, बुवाजी, तुमच्या पायाला लागलंय ना, तुम्ही वाकू नाही शकणार. मीच जाऊन काढून आणते. तुमच्या पायाला लागले, मीच जाऊन काढून आणते. पहिले नव्हती करू शकत. बघ बघ जरा, दिवसभर नुसती टोमणे मारत असतेस तिला, पण अजून सुद्धा तिला तुझीच काळजी आहे. तुझ्या पायाला लागलंय. तिच्यामुळेच लागले माझ्या पायाला, कळलं ना? मोठी काळजी आहे. विष देईल ती आता मला. हा, बघू आता काय बनवलंय हिने. अरे देवा, किती बेकार बनवलंय. कोणतंच काम धड करत नाही ही. मम्मा, नील ज्या प्रकारे एका पाठोपाठ सगळ्यांची बँड वाजवते, मला तर वाटतं माझा परफॉर्मन्स अर्ध्या तासाचा सुरू होईल. रिलॅक्स ट्विंकल, रोशनीला फोन कर. रोशनी, ऐक, हे घे, हे पैसे ठेव आणि त्या शेजारणीच्या कपांची चिंता नको करू, ते आपण बदलून देऊ. हा, हे पैसे ठेव. अगं, ते तर सुद्धा माझं पानदान घेऊन जातात आणि जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत परतही नाही करत. हा, पण दीदा, घे, ठेव हे. दीदा, माझ्या पानातून वाचवले. मम्मा, रोशनी फोन नाही उचलत आहे. रोशनी माझ्या सोबत असते ना तर मला कॉन्फिडन्स येतो ना, म्हणून तिला कॉल करत होते. रोशनीला परत फोन कर, हा. नाहीतर ती तिचा निर्णय बदलेल. का उचलत नाहीये? जर या रोशनीने गडबड केली ना तर मी तिला सोडणार नाही. अहो
ट्विंकल? थँक गॉड फायनली. बरं ऐक, इथे ना सगळी गडबड झाली आहे. नीडमुळे अर्धे कंटेस्टंट अगोदरच पळून गेलेत आणि बाकीचे पण पळून जाणार आहेत. तर तू प्लीज लवकर इथे ये, कारण माझा परफॉर्मन्स 1.5 तासात नाही कधीही सुरू होऊ शकतो. पण ट्विंकल, तू वेडी झाली आहेस का? घरात इतका कामाचा पसारा पडलाय. बुवाजींनी मला खूप कामं सांगितली. जोपर्यंत ती पूर्ण होत नाहीत मी कशी येऊ शकते? रोशनी, तू वेडी आहेस का? तुझ्याशिवाय मी कसं मॅनेज करणार? रोशनी, लगेच ये. नाहीतरची इज्जत तू वाचवायला निघाली होतीस ना. मला 2 मिनिटं पण नाही लागणार ती घालवायला, समजलीस? पण काकी, जर का तू आली नाहीस ना, तर मी मुलीकडच्यांसमोर तुझ्या पापाजींची उरली सुरली इज्जत सुद्धा शिल्लक नाही ठेवणार. आणि यानंतर तुझी काय अवस्था होईल हे तुला सांगायची गरज नाही. पण काकी, मला तर पहिलेच संशय होता की हेच होणार आहे. हं? काही होऊ शकत नाही तुझं. हं? मी बाहेर बसून वाट पाहत होते की महाराणी टेबल क्लॉथ आणेल. हं, महाराणी तर इथे आरामात गप्पा मारत बसलीये. अगं नीलने फोन दिला, मग काय दिवसभर त्याच्याशी बोलतच बसायचं? तुला बोलून काय फायदाच नाहीये. तूच कामी कुठली हरामखोर. स्वातीजी, तुम्ही तयार आहात ना? तुम्ही 2 मिनिटात बाहेर या. नाही नाही नाही, माझ्या नाही होणार हे सगळं. मालकीणबाईंशी बोलते. बोल, आता काय झालं तुला? मालकीणबाई, मी तुमची खूप इज्जत करते. तुम्हाला पाहिजे तर मला 100 वेळा चपलेने मारा, पण हे इतके छोटे कपडे घालून माझ्याकडून आयटम नंबर नाही होणार. मला हे काहीच ऐकायचं नाहीये. तुला तुझं लग्न एका चांगल्या घरात करायचंय की नाही? तर मग तू जा आणि नाच. मालकीण खरंच माझ्या नाही होणार हे. हे बघ पोरी, एक गोष्ट नीट ऐकून ठेव. जमीन हादरायला लागो किंवा आकाश कोसळायला लागो, हा डान्सचा प्रोग्रॅम या शहरामधून जायला नाही पाहिजे. आणि यासाठी तुला जे काही करायचंय ते तू कर. जर तुझ्या नाचण्याने हा प्रोग्राम वाचत असेल तर तू नक्की नाच, समजलीस? अंगणामध्ये पण चादर अंथरलीयस ना? आणि हो, सगळी कामं लवकर आटपून आतमध्ये निघून जा तू. कम्मो, तिला हात का पाठवतेस? घाई गप्प बस तू. सगळी कामं झाली, आता एक काम करते, मीच तयार होऊन येते. हा घ्या, मी तर विचार केला की पोराला पाहायला येणार आहेत, पण कपडे तर ही बदलायला चालले. तुझा बैजू 4 तास झाले आहे कुठे? हा हो आई, गेला तर तो मोना ब्युटी पार्लर मध्ये होता. जर मी तिथे गेले असते नाही तर मस्त पैकी तयार होऊन आले असते. पण तिथून तो आखाड्यात गेला असेल. असं वाटतंय की माझा मुलगा चांगला दिसण्यासाठी चांगलीच कसरत करतोय. हा तू जा आतमध्ये जा. या राम राम राम. बसा बसा. बसा. या बसा. तुम्ही बसा, मी आलेच. हा अगं तू पाणी घेऊ. हो भाऊ, आणतेच. हा मी. बरं, मग प्रवासात काही त्रास नाही ना झाला? नाही, अजिबात नाही, आरामात आलो. सुरिंदर, हो आई, आलो. राहू दे ना. मी सांगितलं ना, चुपचाप उभी राहा. हा आई. सुरिंदर, तुझ्या बहिणीला समजाव. अरे सकाळपासून एक किटकिट लावली तिने की रोशनी खोलीतून बाहेर नाही येणार. अरे का नाही येणार? ही काय अपशकुनी आहे जे तिच्या बाहेर येण्याने काम बिघडून जाईल? अगं रोशनी आतमध्ये राहिली तर काय बिघडणार आहे एवढं? कम्मोलाही तेच हवंय ना.
तिचंही समाधान होऊन जाईल. तू पण ना, जे मनाला वाटेल ते कर. मला काय. अगं जरा कंबर तर हलव, काहीतरी करून दाखव. अगं चाललीस कुठे? लके, अरे तो आयटम डान्स कधी सुरू होणार? इकडे ये. आपण सगळे इकडे मुंबईवाल्यांना सांगायला आलो आहोत की ही जी यांची नौटंकी आहे ना, ही इथे नाही चालणार. जर आपण त्यांच्यासारखेच वागू लागलो तर आपणात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? हा, चल बस. बिट्टू, गाणं लाव. सर प्लीज मला माफ करा, पण हे सगळं नाही होणार माझ्यानं. हे सगळं काय करतेय मी? जर बाबाजींना आणि नीलला माहिती पडलं तर त्यांचा विश्वासच उडून जाईल. आणि जर नाही केलं तर काकी नाही. आई किती सुंदर आहे ना, मला पण असा फ्रॉक शिवून दे ना. नक्की शिवून देईन. हो आई, आजपासून मी असेच रंगीत कपडे घालणार. अशा रंगांचे कपडे मला खूप आवडतात. ठीक आहे. किती विचित्र गोष्ट आहे ना. आज हे मी घातलंय पण कोणा दुसऱ्यासाठी. मला माफ करा पापाजी. मला माहितीये मी जे हे पाऊल उचलले ते चुकीचे आहे, पण आता दुसरा मार्गच नाहीये. चार तास झाले या पोराला जाऊन. मोना ब्युटी पार्लरला जातो सांगून गेलाय. काय करू?
आजूला फोन करून बघते. हा. कोणाचा फोन आला? हॅलो, आजू बाळा, तुला माहितीये का तुझा भाऊ कुठे गेलाय ते? मला दुसरं काही काम नाही का की त्याच्यावर लक्ष ठेवत बसू? 4 तास झाले त्याला बाहेर जाऊन. सांगून गेला होता की मोना ब्युटी पार्लरला जातोय, अजूनपर्यंत नाही आला. अरे बाळा, जरा जाऊन बघ ना. काय आई, आता मला हाच एक धंदा उरलाय का की ब्युटी पार्लरच्या चक्रा मारत बसू मी? बरं ते सोड, तू एक काम कर, आखाड्यामध्ये जाऊन बघ ना, कदाचित कसरत करत असेल तो. आई, आता मला उगाच त्रास देऊ नकोस तू. आणि तो पण काय दूध पितं बाळ नाहीये, त्याला माहित आहे की आज मुलीवाले बघायला येणार आहेत म्हणून. हे बघ, तुझ्या आईच्या इज्जतीचा प्रश्न आहे, नाहीतर माझं नाक कापलं जाईल. जा शोध ना. ठीक आहे आई, मी फक्त त्याला आखाड्यामध्ये शोधायला जाईन. मामा, मला खूप टेन्शन आलंय. स्वातीचा परफॉर्मन्स पण संपलाय आणि आता माझी वेळ येईल आणि रोशनी अजून नाही आलीये. एक गोष्ट लक्षात ठेव की तू कोणत्याही परिस्थितीत हरू नाही शकत, समजलीस? म्हणून मी स्वतःच तिकडे जाऊन रोशनीला इथे घेऊन येईन. मला वाटतं रोशनी आलीये. मी पाहते. काय झालं भाऊ, तुम्ही जरा त्रासलेले दिसताय, काही विचारायचंय का? तुमचा पाय तर ठीक आहे ना? हो, माझा पाय तर एकदम ठीक आहे. नाही, त्याचं काय झालं, एका माणसाचा फोन आला होता. तो सांगत होता की तुमचा पाय तुटलाय. कुठे गेले हे सर्वजण? जर कोणी पाहिलं तर